अमृत रूपे काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल प्रस्फुरित काव्य सबस्क्राईब करा. एकदा उन्हाळ्याचे दिवस होते. मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं आणि तिचं आग्रहाचं आमंत्रण होतं की तू माझ्या मुलीच्या लग्नाला यायलाच पाहिजे. मावशीने माझ्या मुलीच्या अंगावर अक्षता टाकायलाच पाहिजे. तिच्या आग्रहाखातर मी तयार झाले. लग्नाचा दिवस उजळला. मी तयारी केली. सकाळी 8ची बस होती. प्रवास बसचा होता. गेली स्टँडवर. बस लागलेलीच होती त्या गावाची. मग कंडक्टर आला. तिकीट काढलं आणि लग्न सराईचे दिवस असल्यामुळे तो बागर्दी बसमध्ये गर्दी म्हणजे एकमेकाला जागा मिळायला सुद्धा मुश्किल. तर कसे तरी चढलो. इकडून तिकडून जागा पटकावली. त्या जागेवर मी गपकन बसून गेले आणि मग परत अशी खूप गर्दी वाढतच गेली. बस सुरू होईपर्यंत गर्दी हटली नाही. एक बाई मस्त दागिने घालून चढण्याच्या घाईत तिच्या मागे एक भोळा भक्कम पुरुषही. आता लग्नाला जायचं म्हणजे दागिने बाईच्या अंगावर असतातच. हे तिचं वैशिष्ट्यच असतं. दागिने घालणे, भारी भरजरी साडी नेसणे हे बाईचे वैशिष्ट्यच आहे. आणि ती चढते. 2 पायऱ्या चढली आणि तो पहिल्या पायरीवर. आणि तिच्या गळ्यातली जो माळ हिसकली तर ती ओ बाय असं करायला लागली. धुवर खाली जे काही 2-4 माणसं उभे होते त्यांनी त्याला असं गच्च पकडलं आणि दे मार. चोऱ्या करतो का? पायाचे दागिने लुबाडतो का? अशा प्रकारे त्याला दमदाटी देऊन मग पकडून घेतलं. नेलं त्याला. पोलिसांच्या ताब्यात देऊन दिलं की हा बस स्टँडवर थांबतो, बायांचे निरीक्षण करतो, कोणत्या बाईजवळ का बॅग आहे, कोणत्या बाईजवळ का दागिने आहे, आणि हा घेऊन पडून जातो. तर आता म्हणे असंच एका बाईचं मंगळसूत्र तो ओढत होता. त्या बाईच्या गळ्याला कळ बसली. मग ती ओ माय करू लागली आणि तोवर खाली उभी असलेली गर्दी घट्ट पकडून घेतलं त्याला. आणि मग त्याला कुठे पडू काय पडू. पण माणसांच्या गर्दीमध्ये त्याला काही सुट्टा आलं नाही. आणि मग त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली. नेलं पोलिसांकडे धरून. आता पोलिसांनी त्याला मारपीट केली, काय केलं काही माहिती नाही. तोवर कंडक्टर परत आला. गाडीची बेल वाजली. गाडी सुरू झाली. मग सगळ्या बाया बसमध्ये होत्या. जो तो त्याच्या परीनं आपला सामान असा सांभाळून बसले.
जीवाशी लावून धरला, दागदागिने गळ्यात होते असा पदर घेतला आणि झाकून दिले की आपल्यावरही त्या बाईसारखी परिस्थिती येऊ नये म्हणून त्या घाबरल्या. नाहीतर अशी मार वर काढता पदरावर मार काढली म्हणजे तो चोरणारा मागच्या मागेच ओढतो आणि घेऊन जातो. अशा कितीतरी माळा, मंगळसूत्रे, चैन गीन कितीतरी लोकांवर असे प्रसंग ओढवले तरी पण शिकत नाही. म्हणून बस सुरू झाली, प्रवास सुरू झाला. बायाही घाबरून राहिल्या, आपापले दागिने आवरून बसल्या, आपला सामानही आवरून बसल्या. गाडीचा प्रवास सुरू झाला. ज्या त्या स्टँडला गाडी थांबायची, तिथे प्रवासी उतरायचे, चढायचे. मग नंतर सुरळीत प्रवास सुरू झाला. पण त्या बाया हुशार होऊन गेल्या. गाडीमध्ये बसलेल्या बाया हुशार होऊन गेल्या की गळ्यात आपण आपलं सामान, आपले दागिने सांभाळूनच ठेवायला पाहिजे. नाहीतर किंवा काय प्रसंग ओढवेल हे काय सांगता येतं. म्हणून सगळ्या व्यवस्थित बसल्या. नवीन आलेले चढले प्रवासी, ते पण जागा असली तर बसले, नाही तर उभे राहून प्रवास केला. आणि हा प्रसंग गाडीमध्ये बसलेल्या बायांसमोर, त्यांच्यासमोर घडलेला त्यांचा कायमचा लक्षात राहील. म्हणून आपण लग्नालाही गेले तर दागिन्याचा जास्त मोह करू नये. आणि घालायचेच असले लग्न समारंभात तर ऐनवेळी घालायचे. पर्समध्ये असलं तर आपली पर्सही पोटाशी धरून बसायचं. पण असं गळ्यात घालणं, पदरावर काढणं असे देखावे नको. अशानं आपण काय होतो, आपणच संकटात सापडतो. आपले दागिने जातात, आपला वेळ जातो, इतर प्रवाशांना त्रास होतो. चोरी करणारा तर चोरी करून निसर होतो, पण आपल्या लोकांना त्याची चुटपूट लागून राहते. म्हणून प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायचं, माळही घातली तर असाच पदर घ्यायचा, दिसू द्यायचं नाही. प्रदर्शन वर काढून दाखवायचं नाही. कारण आजकालचे लोक चांगले नाही. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आपण स्टँडवर गेलो म्हणजे माईक असतो, तो माईक आपल्याला नेहमी सूचना देत असतो. ज्याने त्याने आपापला सामान सांभाळून ठेवावा, आपापला सामान सुरक्षित ठेवावा अशी सूचना आपल्याला तो माईक देत असतो. मग तो आपण ऐकायला पाहिजे. त्यांचं सांगणं लक्षात ठेवायला पाहिजे की हे लोक जर आपल्याला नेहमी सूचना देतात तर हे आपला फायदा करतात असते. म्हणून चांगली सूचना कायमची लक्षात ठेवायची. प्रवासाला निघालं, आपला सामान, आपले दागिने, आपला सर्व काही व्यवस्थित ठेवून मग प्रवास करायचा. डोळे लावून झोपून प्रवास करायचा नाही. झोप आली तर आपला सामान आपल्या सुरक्षित ठिकाणी हाताखाली ठेवून मग डोळे बंद करायचे. नाहीतर जर डोळे बंद केले तर मग चोर लोक आपले डोळे बंद करतात.
होतं याच्यापुढे लक्षात ठेवा. लग्न समारंभाला गेले तर सांभाळूनच राहायचं. दागदागिने व्यवस्थित ठेवायचे. आपला सामान सुमानही व्यवस्थित ठेवायचा. त्या बाईचा प्रसंग लक्षात ठेवायचा की एखाद्या वेळी आपल्यावरही असा प्रसंग येऊ शकतो. तो असा प्रसंग येऊ नये म्हणून ज्याने त्याने आपापली काळजी घ्यावी, आपापला सामान सुरक्षित ठेवावा आणि पद्धतशीर प्रवास करावा, म्हणजे आपल्यावरच संकट येत नाही. हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.